हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी कोळी SS मॅडम, बळवंत कॉलेज विटा आपणा सर्वांचे ऑनलाईन व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून स्वागत करते। आपले शैक्षणिक वर्ष 2020-21 सुरू झाले आहे। या शैक्षणिक वर्षाच्या अभ्यासक्रमाची तयारी आपणाला ऑनलाईन व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून करावी लागणार आहे। इयत्ता 12वी कॉमर्सच्या वर्गामध्ये आपणा सर्वांचे मी पुन्हा एकदा स्वागत करते। आपल्या सर्व विषयांची पुस्तके बाजारामध्ये विक्रीस आलेली आहेत। ज्या विद्यार्थ्यांना ही पुस्तके घेणे शक्य आहे अशा विद्यार्थ्यांनी पुस्तके खरेदी करावीत। ज्या विद्यार्थ्यांना पुस्तके खरेदी करणे शक्य नाही अशा विद्यार्थ्यांनी मी आपल्या ग्रुपला पाठवलेली PDF फाईल आहे ती त्यांनी डाउनलोड करून ओपन करून पाहावी। तर चला आज आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयाच्या अभ्यासक्रमावरती चर्चा करूयात। तर चला अभ्यासाकडे वळूयात। बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी इयत्ता 12वी या वर्षी आपणाला एकूण या विषयामध्ये 10 टॉपिकचा अभ्यास करावयाचा आहे। इयत्ता 11वी मध्ये आपण एकूण 10 टॉपिकचा अभ्यास केला। त्यानंतर इयत्ता 12वी मध्ये सुद्धा सेम पॅटर्न आहे। 11वी मध्ये आपण 10 टॉपिकचा अभ्यास केला। याही वर्षी आपणाला 10 टॉपिकचा अभ्यास करावयाचा आहे। पहिला टॉपिक आहे इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट। सेकंड टॉपिक अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कंसेंट। थर्ड टॉपिक रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप इन ब्रॅकेट एडमिशन ऑफ पार्टनर। टॉपिक नंबर 4 रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप इन ब्रॅकेट रिटायरमेंट ऑफ पार्टनर। टॉपिक नंबर 5 reconstitution of partnership in bracket death of partner। topic number 6 dissolution of partnership firm। next topic number 7 bill of exchange। topic number 8 company accounts issue of shares। topic number 9 analysis of financial statement। टॉपिक नंबर 10 कम्प्युटर इन अकाउंटिंग। असे टोटल आपल्याला 10 टॉपिकचा अभ्यास आपण यावर्षी करणार आहोत। प्रत्येक टॉपिकची इन्फॉर्मेशन आहे ती आपणाला या पद्धतीने पुढे डिटेल्स दिलेली आहे। हे जे आपण वर्षभर टॉपिक अभ्यासणार आहोत पुढील लेक्चरमध्ये, जेव्हा जेव्हा हे टॉपिक येतील त्या टॉपिकमध्ये मी ती माहिती तुम्हाला व्यवस्थित त्याचे डिटेल्स पाठवेल, सांगेल। तर पहिला आजचा जो टॉपिक आहे आपण त्याच्यावरती डिस्कस करणार आहोत तो इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट। इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप, पार्टनरशिपचं मीनिंग, डेफिनेशन हे आपल्याला नवीन आहे। जो नेक्स्ट दिलेला आहे पार्टनरशिप फायनल अकाउंट, त्यामधला जो फायनल अकाउंट आहे तो आपण फायनल अकाउंटचा काही भाग इयत्ता 11वी मध्ये टॉपिक नंबर 9 फायनल अकाउंट ऑफ प्रोप्रायटरी कन्सर्न मीन्स सोल ट्रेडिंग कन्सर्न याचा अभ्यास आपण इयत्ता 11वी मध्ये केलेला आहे। जे फायनल अकाउंट काय आहे ते तयार कसं करायचं हे आपण इयत्ता 11वी मध्ये पाहिलेलं आहे। आता या वर्षी हा जो पहिला टॉपिक आहे तो आपण पार्टनरशिपचं फायनल अकाउंट कसं तयार करायचं हे पाहणार आहोत। त्याच्या अगोदर जो इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप आहे तो इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप आपण पाहणार आहोत। पार्टनरशिप
ही का सुरू करतो आपण, किंवा त्याचं मीनिंग काय आहे, त्याचं डेफिनेशन काय आहे, आणि त्याचं आपण फायनल अकाउंट कसं मेंटेन करतो, हे आपण या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ पार्टनरशिप, द इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 अँड मेथड्स ऑफ कॅपिटल अकाउंट. हे काही कंटेंट्स या टॉपिकमध्ये दिलेले आहेत, ते आपण कंटेंट्स पाहणार आहोत. आता याच्या अगोदर इयत्ता 11वीमध्ये आपण सोल ट्रेडिंग कन्सर्न म्हणजे ज्या व्यवसायामध्ये एकच व्यक्ती हा मालक असतो, एकाच व्यक्तीचं कॅपिटल, एकच व्यक्ती पूर्ण व्यवसायाचं मॅनेजमेंट पाहत असतो, त्या व्यवसायामध्ये होणारा प्रॉफिट किंवा मग लॉस असेल, तो प्रॉफिट किंवा तो लॉस तीच व्यक्ती घेत असते. त्या व्यवसायाला आपण एकल व्यापारी संस्था असे म्हणतो किंवा सोल ट्रेडिंग कन्सर्न असं म्हणतो. म्हणजे ज्या व्यवसायामध्ये एकच व्यक्ती कॅपिटल गुंतवते, एकच व्यक्ती संपूर्ण व्यवसायाची जबाबदारी घेते, व्यवसायामध्ये जी काही प्रॉफिट असेल किंवा काही लॉस असेल तर तीच व्यक्ती सहन करते, अशी सोल ट्रेडिंग कन्सर्न आणि त्याचं फायनल अकाउंट इयत्ता 11वीमध्ये आपण शिकलो. आता आपणाला पार्टनरशिपचं मीनिंग, पार्टनरशिप म्हणजे काय आहे, तर एखादा व्यवसाय एक्सपांड करण्यासाठी, व्यवसाय मोठा करण्यासाठी, मोठ्या व्यवसायाची जी काही गुणधर्म आहेत किंवा त्याचे जे काही लाभ आहेत मोठ्या व्यवसायाचे, ते आपल्याला मिळवण्यासाठी आपल्याला पार्टनरशिप करावी लागते, किंवा दुसरं ऑप्शन आहे कंपनी. म्हणजे आपण व्यवसाय एकतर पार्टनरशिप पद्धतीनं करू शकतो किंवा कंपनी या सेकंड ऑप्शन आहे त्या पद्धतीनं करू शकतो. तर त्यातला पार्टनरशिप जो आहे एक असोसिएशन आहे, आणि हे असोसिएशन मिनिमम 2 पर्सन्स, मॅक्झिमम 50% दिलेलं आहे. तर आपण 2 किंवा 2पेक्षा अधिक व्यक्ती एकत्रित येऊन आपण तो काय करू शकतो, व्यवसाय करू शकतो, आणि त्याला आपण पार्टनरशिप असं म्हणतो. तर पार्टनरशिप फर्म ह्याची जी काही इन्फॉर्मेशन आहे पहिल्या टॉपिकमध्ये तुम्हाला इथे दिसते. इंट्रोडक्शन, सोल ट्रेडर जो आहे तो सोल ट्रेडरची जी काही त्याची लिमिटेशन्स आहेत ते लिमिटेशन्स ह्या पॅरेग्राफमध्ये सांगितलेली आहेत. आणि पार्टनरशिप ही आपण कधी सुरू करतो आणि पार्टनरशिपची वैशिष्ट्ये त्याच्यामध्ये काय आहेत हे देखील ह्या इंट्रोडक्शनमध्ये थोडंसं तुम्हाला पाहायला मिळेल. तर 2 किंवा 2पेक्षा अधिक व्यक्ती एकत्रित येतात आणि ते काय करतात, कॉन्ट्रीब्यूट देअर कॅपिटल. त्यांचं जे कॅपिटल आहे ते कॉन्ट्रीब्यूट करतात, आणि ते 2 किंवा 2पेक्षा जेवढे पर्सन्स एकत्रित येतात त्यामध्ये ते रिस्क असतील, बिझनेसमध्ये रिस्क असेल किंवा आणखीन ज्या काही जबाबदाऱ्या असतील त्या काय करतात, रन करतात किंवा ते टेक ओव्हर करतात. आणि त्याच्यावर ते ॲग्री असतात की जे कॅपिटल ते शेअर्स करतात त्या पद्धतीनं बिझनेसमध्ये होणारा जो काही प्रॉफिट असेल किंवा लॉस असेल तो सुद्धा ते काय करतात, कॉन्ट्रीब्यूट करत असतात. जसं ॲग्रीमेंटमध्ये ते ठरवतील त्या पद्धतीनं. इंट्रोडक्शनमध्ये एवढंच आहे. मीनिंग आपण अँड डेफिनेशन बघूया. आता याच्यामध्ये बघा, पार्टनरशिप ॲज अन ऑर्गनायझेशन वेअर देअर इज अन असोसिएशन ऑफ 2 or more पर्सन्स. हे काय आहे, पार्टनरशिप हे 2 किंवा 2पेक्षा अधिक व्यक्तींचं काय आहे, असोसिएशन आहे. कमिंग टुगेदर टू कॅरी ऑन बिझनेस विथ अ व्ह्यू टू शेअर प्रॉफिट ऑर लॉस ऑफ अ फर्म. जो फर्ममध्ये प्रॉफिट किंवा लॉस होतो तो ते काय करतात, कॉन्ट्रीब्यूट करतात, आणि म्हणून मोठ्या व्यवसायासाठी होणारे जे काही फायदे आहेत ते पार्टनरशिपला देखील मिळत असतात.
कारण तिथं 2 किंवा 2 पेक्षा अधिक व्यक्ती एकत्रित येतात. त्याच्यामुळे जमा होणारं जे कॅपिटल आहे ते कॅपिटलची सुद्धा अमाऊंट जास्त असते. त्याच्यामध्ये होणारा जो प्रॉफिट आहे तो प्रॉफिटसुद्धा जरी जास्त असला तरी कॉन्ट्रीब्यूट होतो. जरी लॉस झाला तर ते सगळ्यांनी सहन करतात. त्याच्यामुळे जे काही सोल ट्रेडिंग कन्सर्नला जे काही त्याचे जे काही लाभ आहेत ते मिळत नाहीत, मात्र ते इकडं पार्टनरशिप फर्म किंवा कंपनीला ते मिळतात. आणि पार्टनरशिपमुळे काय होतो, आपला जो बिझनेस आहे तो एक्सपांड करता येतो. तिथं आपल्याला काही ज्या तिकडे लिमिटेशन्स आहेत तिकडं आपल्याला थोड्याफार चांगल्या पद्धतीनं बिझनेस करून जे मोठ्या व्यवसायाचे लाभ आहेत ते आपण मिळवू शकतो. डेफिनेशन्स नेक्स्ट दिलेली आहे बघा. इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 सेक्शन 4 त्याच्यामध्ये डिफाईन केलेलं आहे. द पार्टनरशिप इट इज ॲन रिलेशनशिप बिटवीन It is the relationship between persons who have agreed to share the profits of the business carried on of all or any of them acting for all. काय म्हटलेलं आहे, हे रिलेशन जे आहे ते 2 किंवा 2 पेक्षा अधिक व्यक्ती ज्या एकत्रित येतात त्याच्यामध्ये ते सहमत असतात. कशावरती ॲग्री असतात की शेअर प्रॉफिट्स ऑफ द बिझनेसमधला जो झालेला प्रॉफिट आहे तो प्रॉफिट काय करतात, ते शेअर करतात आणि ते एकमेकांसाठी काय करतात, काम करतात. आता याच्यामध्ये तुम्हाला डायग्राममध्ये सुद्धा दिसेल ही पार्टनरशिप आहे. याची डेफिनेशन आपण पाहिली. नेक्स्ट फीचर्स दिलेले आहेत. आपण इथं झूम करून बघूया. आता इथे फर्स्ट दिलेलं आहे तुम्हाला एकूण 9 फीचर्स दिलेले आहेत. आता हे फीचर्समध्ये पहिलं जे फीचर्स आहे म्हणजेच फीचर्स म्हणजे काय तर पार्टनरशिपची फीचर्स म्हणजे वैशिष्ट्ये. आता या पार्टनरशिपचं जे ॲग्रीमेंट आहे पहिलं फीचर्स दिलेलं आहे. पार्टनरशिप इज अ रिझल्ट ऑफ द ॲग्रीमेंट बिटवीन द पार्टनर्स. इट इज written or oral. A written agreement is preferred so that it can be used as a proof in court of law and such written agreement is known as partnership deed. म्हणजे काय ॲग्रीमेंट हे काय आहे तर त्या दोघांमधलं जे काही रिलेशन असेल त्या बिझनेसचे जे काही पार्टनर्स आहेत, जे पार्टनर्स मधले जे काही त्यांचे रिलेशन्स आहेत ते रिलेशन्स याच्यावरून काय होतात क्लिअर होतात. त्या ॲग्रीमेंटमध्ये जे काही व्यवसाय जसा तुम्ही पार्टनरशिप रन करणार आहात त्याच्यामधल्या काही टर्म्स आणि कंडिशन्स आहेत ते त्याच्यामध्ये रिटन दिलेले असतात किंवा ओरलीही झालेले असतात. म्हणजे ॲग्रीमेंट हे ओरलही चालू शकतं किंवा रिटनही चालू शकतं. परंतु आत्ता आपण काय करतो, जे प्रेफरन्स आहेत आत्ताची जी पार्टनर्स आहेत ते प्रेफरन्स जास्तीत जास्त ॲग्रीमेंट जे आहे ते जास्तीत जास्त आपण काय करतो इन रिटन फॉर्ममध्येच घेत असतो. कारण काय होतं पुढं आता पार्टनर्स एकत्रित आहेत, सगळ्यांचे सहमत आहे, त्याच्यासाठी सगळ्यांनी कॅपिटल एकत्रित आणलेलं आहे, काम एकत्रित करतात. परंतु काही दिवसांनी त्याच्यामध्ये काही डिस्प्यूट वाद निर्माण होतात आणि मग ते वाद प्रूव्ह करण्यासाठी किंवा कसं ठरलं होतं हे कोर्टामध्ये प्रूव्ह करण्यासाठी लॉनुसार ॲज अ लॉनुसार तर त्यासाठी आपल्याला रिटर्न जे काही ॲग्रीमेंट असेल तेच रिटर्न ॲग्रीमेंट आपल्याला तिथे कामाला येत असतं, उपयोगी पडत असतं. आणि रिटर्न ॲग्रीमेंट त्यालाच आपण काय म्हणतो पार्टनरशिप डीड. रिटर्न ॲग्रीमेंट इज नोन ॲज पार्टनरशिप डीड. नेक्स्ट पॉईंट पुढचा जो आहे पार्टनरशिप डीड तो रिलेटेड कशाच्या आहे, ॲग्रीमेंटच्या रिलेटेड आहे. नेक्स्ट जो आहे तो आहे प्रिन्सिपल अँड एजंट. प्रिन्सिपल अँड एजंट दिलेला आहे. आता इथं प्रिन्सिपल अँड एजंट इच पार्टनर वर्क्स इन टू फोल्ड कॅपॅसिटी. फॉर एक्झाम्पल प्रिन्सिपल अँड एजंट. अ पार्टनर ॲक्ट्स ॲज अ प्रिन्सिपल ऑफ द फर्म विच आउटसाइडर अँड विथ अदर पार्टनर्स ही ॲक्ट्स ॲज अन एजंट. आता याच्यामध्ये जो ह्यांच्यामध्ये जो विश्वासाचा एक विश्वास निर्माण झालेला असतो तो प्रत्येक पार्टनरनी प्रिन्सिपल आणि एजंट म्हणून काय करायचं असतं, एक काम करायचं असतं की आउटसाइडरच्या पार्टनरशिप सोडून
बाहेरच्या व्यक्तींबरोबर जे काही व्यवहार होत असतील किंवा पार्टनरशिपच्या संदर्भात कोणकोणते तुम्ही डिसिजन घेत असाल किंवा कुठलं ॲग्रीमेंट करत असाल किंवा काही तुम्ही असे महत्त्वाचे काही निर्णय घेत असाल तर ते काय केले पाहिजेत, प्रत्येक ऑफिसला असेल किंवा प्रत्येक पार्टनरला असेल तर ते कळवले गेले पाहिजेत. म्हणजे एक प्रिन्सिपल आणि एजंट म्हणून प्रत्येक पार्टनरने काय केलं पाहिजे, तिथं वर्क केलं पाहिजे. नेक्स्ट जो आहे तो लॉफुल बिझनेस आहे. लॉफुल बिझनेस मीन्स काय, जो तुम्ही पार्टनरशिप करणार आहे तो पार्टनरशिपचा व्यवसाय हा लॉफुल असला पाहिजे. म्हणजे चला आपण पार्टनरशिप करतोय म्हटल्यानंतर दिली परमिशन आपण कोणताही व्यवसाय आपण करू शकतो, तर तसं नाही. जो समाजाला जो घातक आहे किंवा त्याच्यापासून काही नुकसान होत आहे असं आपण बिझनेस करता कामा नये. जो की लॉफुल आहे, कायद्यातून आहे, असा एक लॉफुल बिझनेस आपण त्या पार्टनरशिपमधून करू शकतो. नेक्स्ट जो आहे तो आहे शेअरिंग ऑफ प्रॉफिट्स अँड लॉसेस. बिझनेसमध्ये जेवढे प्रॉफिट्स होतील, म्हणजे जी अमाऊंट प्रॉफिट असेल ती प्रॉफिटची अमाऊंट किंवा लॉसची जी अमाऊंट असेल तो जो काही रेशो आहे त्या रेशोनुसार प्रत्येक पार्टनरला तो काय केला पाहिजे, शेअर्स केला पाहिजे. म्हणजे जर अगोदर ॲग्रीमेंट तुम्ही करत असाल तर ॲग्रीमेंटमध्ये प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेला असतो किंवा कॅपिटलच्या प्रमाणामध्ये प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेला असतो. त्या पद्धतीनं तुम्ही प्रॉफिट किंवा असेल किंवा लॉस असेल ते तुम्ही काय केलं पाहिजे, शेअर केलं पाहिजे म्हणजे पार्टनर्सनी. नेक्स्ट जो आहे तो अनलिमिटेड लायबिलिटी. प्रत्येक पार्टनरची लायबिलिटी कशी असते, अनलिमिटेड असते. द लायबिलिटी ऑफ पार्टनर इज अनलिमिटेड जॉईंट. पण ते जॉईंटली कसे असतात, अनलिमिटेड असतात. नेक्स्ट जो आहे ते आहे रजिस्ट्रेशन. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप फर्म इज कंपल्सरी ओनली इन दी स्टेट ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये काय आहे तर पार्टनरशिप फर्म जी आहे ती रजिस्टर असली पाहिजे किंवा त्याचं रजिस्ट्रेशन तुम्ही केलं असलं पाहिजे. हे कधीपासून इफेक्ट त्यांनी दाखवलं आहे, 1 एप्रिल 2005 पासून महाराष्ट्र सरकारने पार्टनरशिपचं रजिस्ट्रेशन असलं पाहिजे असं इथं कंपल्सरी सांगितलेलं आहे. आता कायदा काय सांगतो, इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 मध्ये तर जे काही पार्टनरशिपचं ॲग्रीमेंट आहे, रजिस्ट्रेशन आहे ते रजिस्ट्रेशन कंपल्सरी नाही आहे. ते कंपल्सरी पाहिजेच रजिस्ट्रेशन असं नाही. मात्र महाराष्ट्र स्टेटनं काय केलेलं आहे, ते जे रजिस्ट्रेशन आहे ते कंपल्सरी केलेलं आहे. नेक्स्ट जो आहे तो आहे जॉईंट ओनरशिप अँड मॅनेजमेंट. पहिल्यांदाच मी तुम्हाला सांगितलं की पार्टनरशिप आहे, आपण पार्टनरशिप करतोय, जे पार्टनर्स आहेत ते जॉईंटली ओनर आहेत म्हणजे सहमालक आहेत आणि त्यांचं जे व्यवस्थापन आहे, मॅनेजमेंट आहे ते सुद्धा कसं आहे, जॉईंटली आहे, एकत्रित असणार आहे. आता नेक्स्ट प्रिन्सिपल अँड एजंट तोच रिपीट झालेला आहे. नेक्स्ट डिझोल्युशन. जेव्हा पार्टनरशिप डिझॉल्वड होते, अ पार्टनरशिप फर्म कॅन बी डिझॉल्वड थ्रू ॲग्रीमेंट बिटवीन दी पार्टनर. सुरुवातीला फर्स्ट जे मी तुम्हाला फीचर सांगितलं ॲग्रीमेंट, ते ॲग्रीमेंट जसं झालेलं आहे त्याच पद्धतीनं ती फर्म काय केली पाहिजे, डिझॉल्वड केली पाहिजे. म्हणजे सुरुवातीला पार्टनर्स एकत्रित येतात, व्यवसाय करतात, तेव्हा त्यांचं काही ठरलेलं असेल, आपण व्यवसाय 10 वर्ष करूया, 15 वर्ष करूया किंवा जो आपल्याला आपण ठरवलेला प्रॉफिट आहे तो प्रॉफिट मिळत नाही तोपर्यंत आपण बिझनेस सुरू करूया. काय जे काही जसं त्यांचं ठरलं असेल त्या पद्धतीने ॲग्रीमेंटमध्ये त्यानुसार हे काय केलं पाहिजे, डिझॉल्वड केलं पाहिजे. परंतु त्याच्यामध्ये काय सांगितलं बघा, इफ अ पार्टनर वॉन्ट्स टू क्लोज्ड दी फर्म ही कॅन डिझॉल्व दी फर्म बाय गिविंग 14 days नोटीस. काय केलं पाहिजे, जेव्हा तुम्ही डिझॉल्वड फर्म करता तुमची त्याच्या अगोदर 14 दिवस तुम्ही काय केलं पाहिजे, त्याची नोटीस तयार केली पाहिजे आणि ती नोटीस जे काही ऑफिस असेल त्या ऑफिसला पाठवली पाहिजे. दी फर्म कॅन ऑल्सो बी डिझॉल्वड इफ अ पार्टनर डेट असेल, रिटायर्ड्स असेल किंवा एखादा इनसॉल्वंट असेल तर त्यानुसार म्हणजे तुमचं एनी कॉज ऑफ डिझॉल्युशन, तुमचे डिझॉल्युशनचे कोणतीही कॉज असतील, ते डिझॉल्वड तुम्ही करत असाल तर ती डिझॉल्वड कशी झाली पाहिजे, ॲज अ ॲग्रीमेंट. हे फीचर्स दिलेले आहेत. ह्या फीचर्स आपण टेक्स्टबुकमध्ये सुद्धा दिलेले आहेत, आपण ते टेक्स्टबुकमधले फीचर्स बघू शकता.
नेक्स्ट दिलेला आहे पार्टनरशिप डीड. आता ही पार्टनरशिप डीड इथं बघा स्टाम्प दिलेला आहे, स्टाम्प दिसतोय. त्या स्टॅम्पमध्ये जी तुमच्या ज्या पद्धतीनं तुम्ही व्यवसाय करणार आहात, पार्टनरशिप फर्मचा व्यवसाय करणार आहात, त्याच्या काही टर्म्स आणि कंडिशन्स दिलेल्या आहेत. हे रिटर्न ॲग्रीमेंट आहे. हे रिटर्न ॲग्रीमेंट म्हणजेच काय आहे, पार्टनरशिप डीड आहे. आता पार्टनरशिप डीड, द डॉक्युमेंट कंटेनिंग दी पार्टनरशिप ॲग्रीमेंट अमंग दी पार्टनर इज कॉल्ड पार्टनरशिप डीड. तर पार्टनरशिपमध्ये डीडमध्ये काय काय येतं, तर त्याच्यामध्ये नेम ऑफ दी पार्टनर्स अँड ॲड्रेस, त्याच्यामध्ये नेचर ऑफ दी बिझनेस, कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन, ह्याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे बघा. याच्यामध्ये बरंच काही दिलेलं आहे, ते तुम्ही बुक्स घेऊन वाचू शकता किंवा PDF आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. ह्या सगळ्या त्याच्यामध्ये त्यांच्या कंटेंट्स दिलेले आहेत की पार्टनरशिप डीडमध्ये कोणकोणते कंटेंट्स असावेत हे दिलेलं आहे बघा. ह्या पद्धतीनं हे काय आहे, पार्टनरशिप डीड आहे. नेक्स्ट जो दिलेला आहे ते आहे प्रोव्हिजन ऑफ इंडियन पार्टनरशिप ॲक्ट. आता इंडियन पार्टनरशिप ॲक्ट जो आहे तो 1932ला झालेला आहे आणि त्यावेळेला जे काही डॉक्युमेंट्स प्रिपेअर्ड करायचे आहेत ते त्याच्यामध्ये दिलेले आहेत की ते पार्टनरशिप डीडमध्ये जे तुम्ही डॉक्युमेंट्स देणार आहे, टर्म्स कंडिशन्स मेन्शन करणार आहे, त्याला आपण पार्टनरशिप डीड असं म्हणतो. पण त्याच्या प्रोव्हिजन्स काय काय आहेत, त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रोव्हिजन्स असल्या पाहिजेत, त्यामध्ये ते दिलेले आहेत, दिसत आहेत आपल्याला. पहिला आहे डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट. तुम्ही प्रॉफिट जो झालेला आहे तो डिस्ट्रीब्युशन कसे करणार आहात, म्हणजे तुमचा काही रेशो ठरलेला आहे की इक्वल करणार आहात, ते तुम्ही काय केलं पाहिजे, त्या ॲग्रीमेंटमध्ये मेन्शन केलं पाहिजे. नेक्स्ट जो दिलेला आहे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स, इथं सांगितलेलं आहे बघा, ॲज पर दी प्रोव्हिजन ऑफ इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 इफ द डेट ऑफ ड्रॉइंग इज नॉट गिवन देन ॲव्हरेज ऑफ 6 months इंटरेस्ट इज चार्जड ऑन ड्रॉइंग्स. ड्रॉइंग्स हे कधी घेतलेलं आहे ते डेट दिली नसेल तर त्याच्यावरचा इंटरेस्ट देत असताना काय केलं पाहिजे, 6 month ॲव्हरेज असं पकडून तुम्ही त्याच्यावरचा इंटरेस्ट कॅल्क्युलेट केला पाहिजे. म्हणजे हे कधी उपयोगी ठरणार आहे तुम्हाला, पार्टनरशिपचं फायनल अकाउंट तयार करताना. त्याच्यावरची जी इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट अशी इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स अशी ॲडजस्टमेंट असणार आहे. त्याच्यावरती जर ती ड्रॉइंग्स कधी घेतलेत ते जर डेट दिली नसेल तर तुम्हाला काय करायला लागतं, तिथं ॲझ्युम करावं लागतं, ॲव्हरेज 6 month तुम्ही तिथे घेऊ शकता. नेक्स्ट नंबर 3 दिलेला आहे इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन. इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन, एखाद्या व्यक्तीकडून आपण व्यवसायाला, एखाद्या व्यक्तीकडून म्हणण्यापेक्षा एखाद्या पार्टनरकडून आपल्या पार्टनरशिपसाठी तुम्ही ॲज अ लोन म्हणून त्याच्याकडून काही अमाऊंट घेतली असेल तर त्याला आपल्याला इंटरेस्ट द्यावा लागतो. तर तो कशा पद्धतीनं देणार आहात, म्हणजे त्याचं जे पर्सेंटेज आहे ते कसं दिलं पाहिजे, 6% दिलं पाहिजे की इंटरेस्ट कसा अलाउड केला पाहिजे, त्याचं ते एक पर्सेंटेज इथं देणं अपेक्षित आहे. नेक्स्ट आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल. तर इंटरेस्ट ऑन कॅपिटल इथे इफ द पार्टनरशिप डीड इज सायलेंट, म्हणजे पार्टनरशिप डीड हे कसे असते, सायलेंट असते, त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट मेन्शन केली असेल असं नाही आहे. परंतु जर इंटरेस्ट ऑन कॅपिटल, जसं की मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितले, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स, इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन, त्याच पद्धतीने इंटरेस्ट ऑन कॅपिटल. आता कॅपिटल हे काय केलं जातं, पार्टनर बिझनेसमध्ये तो घेऊन येत असतो आणि ड्रॉइंग्स हा बिझनेसमधून पार्टनर्स विड्रॉल करून घरी घेऊन जात असतो. पण ही जी काही कॅश असली तर ती कॅश तेवढे दिवस ती पार्टनरशिप असू देत किंवा तो पार्टनर असू देत, तो काय करतो, यूज करतो. त्या कॅशवरती इंटरेस्ट काय करायला लागतो, आपल्याला चार्ज करावा लागतो. म्हणून इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन जसं आहे तसंच इंटरेस्ट ऑन कॅपिटल, म्हणजे कॅपिटल हे कोणाला ड्यू केलेलं असतं, तर पार्टनर्सनी पार्टनरशिपला. त्याच्यामुळे पार्टनरनी जसं ड्रॉइंग्स विड्रॉल केलेले असतात त्याच पद्धतीनं इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स आपल्याला पार्टनरना द्यावं लागतं. त्याच पद्धतीनं इंटरेस्ट ऑन कॅपिटलसुद्धा आपल्याला काय करावं लागतं, पार्टनरला ड्यू करावं लागतं. नेक्स्ट जो आहे तो आहे सॅलरी और कमिशन
टू दी पार्टनर्स. आता इथं सुद्धा ॲज पर दी प्रोव्हिजन मेड इन दी इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 याच्यामध्ये नो सॅलरी, नो कमिशन, अलाउन्स और एनी रेम्युनेशन हे काही दिलेलं नाही तिथे की एवढंच तुम्ही पार्टनरना द्या, असं काही तिथं दिलेलं नाही. परंतु एखादा पार्टनर एक्स्ट्रा वर्क करत असेल, म्हणजे कॅपिटल प्रोव्हाइड करून देखील त्याच्याकडे काही वेगळे स्किल असतील आणि तो स्किल वापरून किंवा काही हार्ड वर्क करून बिझनेससाठी, बिझनेसचा प्रॉफिट वाढण्यासाठी काही काम करत असेल तर त्याला आपण सॅलरी देऊ शकतो. किंवा ॲज तो एक एजंट म्हणून काम करत असेल तर त्याला आपण त्याचं रेम्युनेशन काय असेल, किंवा तो ट्रॅव्हलिंग काहीतरी करत असेल सेल्स वाढण्यासाठी, इन्क्रीज होण्यासाठी काही करत असेल तर त्याला अलाउन्स वगैरे हे जे काय आहे, कमिशन असेल तर आपण त्याला काय केलं पाहिजे, त्या पद्धतीनं दिलं गेलं पाहिजे. हे काही इथं दिलेले जे काही प्रोव्हिजन्स आहेत त्या प्रोव्हिजन्स आहेत. ॲडमिशन ऑफ न्यू पार्टनर. आता न्यू पार्टनर एखादा जर आला, आता आपण न्यू पार्टनर का घेतो, कारण काय असतं तर आपला बिझनेस वाढण्यासाठी आपल्याला कॅपिटलची आवश्यकता असते. ते कॅपिटल जर कमी पडलं आणि आपल्याला कॅपिटल घेऊन पुढे आणखीन बिझनेस वाढवायचा असेल तर आपण एखादा न्यू पार्टनर शोधतो आणि मग त्याला बिझनेसमध्ये ॲडमिट करून घेतो आणि त्याच्याकडून जे काही जे मिळणारं कॅपिटल आहे ते कॅपिटल आपण घेऊन पुढे बिझनेस पुढे आणखीन वाढवू शकतो. तर त्याच्या ज्या काही कन्सेंट आहे, विदाऊट कन्सेंट आपण त्याला एंट्री देत नाही. त्याच्या ज्या कन्सेंट आहेत, त्याच्या काही टर्म्स कंडिशन्स आहेत, आपल्या टर्म्स कंडिशन्स आहेत, त्या आपण काय करत असतो त्याला सांगत असतो आणि तो त्याच्याशी सहमत असेल तरच आपण काय करतो त्याला आपल्या बिझनेसमध्ये ॲडमिट करून घेत असतो. नेक्स्ट जो आहे तो आहे मेथड्स ऑफ कॅपिटल अकाउंट्स. मेथड्स ऑफ कॅपिटल अकाउंट. आता बघा मी तुम्हाला ह्याच्या अगोदर सांगितलं कॅशच्या रिलेटेड, कारण व्यवसाय म्हटलं किंवा बिझनेस म्हटलं की काय असतो तिथं आपल्याला कॅश अत्यंत गरजेचं असेल. विदाऊट कॅश आपण कोणताही बिझनेस करू शकत नाही. म्हणजे एखादा जो पार्टनर असेल तर तो पार्टनर काय करणार आहे, बिझनेस सुरू करायच्या वेळेला कॅश आणेल किंवा एनी काइंड ऑफ असेट, म्हणजे कुठलाही असेटची प्रकार कोणताही मशिनरी आणेल किंवा एखादा लँड आणेल किंवा एखादा वेगळी कोणती असेट्स आहेत त्या असेट्स, बिल्डिंग असेल, फर्निचर असेल, कम्प्युटर असेल, लॅपटॉप असेल, आणखी म्हणजे कोणत्याही एक असेट तो जर बिझनेसमध्ये घेऊन येत असेल तर असे काही पार्टनर्स आहेत. कॅश ही देतात किंवा कुठली काही असेट ही आणतात. तर असे काही पार्टनर्स असतील तर त्या पार्टनर्स आपण काय करत असतो, एक कॅपिटल अकाउंट वेगळं मेंटेन करत असतो. त्यांचं कॅपिटल किती आहे, ॲज अ कॅशमध्ये दिलेलं किती आहे, ॲज अ ॲसेटमध्ये किती दिलेलं आहे. तर बघा कॅपिटल अकाउंट्स मिनिंग दिलेलं आहे. मिनिंग काय आहे बघा, वरती बुक्समध्ये दिलेलं आहे. अमाऊंट इन कॅश और कॅन बॉट इन बाय द पार्टनर टू मॅनेज बिझनेस ॲक्टिव्हिटीज इज टर्म्ड ॲज कॅपिटल. त्यालाच आपण काय म्हणतो, कॅपिटल. मग ते कॅपिटल तो कॅशमध्ये आणेल किंवा असेटमध्ये आणेल. पार्टनर्स मेंटेन अँड ऑपरेट सम मेथड्स ऑफ कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंटच्या 2 मेथड्स आहेत. तो काय करू शकतो, कोणताही म्हणजे पार्टनरशिप जे आहे कोणतीही एक मेथड यूज करू शकते. कारण हे पार्टनरचं जे कॅपिटल आहे ते बिझनेसमध्ये मेंटेन झालं पाहिजे. कारण जेव्हा ॲडमिशन असेल, रिटायरमेंट असेल, डेथ असेल किंवा डिझोल्युशन असेल, पुढचे जे टॉपिक्स आहे याच्या रिलेटेड आहेत, तर त्यावेळेला आपल्याला ती मेथड कोणती आहे त्या मेथडनुसार आपल्याला पुढचं अकाउंटिंग ट्रीटमेंट काय करावी लागेल, तुम्हाला आपल्याला कंप्लीट करावी लागेल. 2 मेथड्स इथं दिलेले आहेत. पहिली मेथड्स आहे बघा फिक्स्ड कॅपिटल मेथड. सेकंड फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. फिक्स्ड कॅपिटल मेथड कॅपिटल अकाउंट मेंटेन केलेलं आहे, करंट अकाउंट मेंटेन केलेलं आहे आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटलमध्ये ओनली ऑन कॅपिटल अकाउंट मेंटेन केलेलं आहे. याच्या डिटेल्स आपण पुढच्या याच्यामध्ये घेऊयात. आता इथे बघा फिक्स्ड कॅपिटल मेथड दिलेली आहे. आता इथं बघा ह्या पेजवरती फिक्स्ड कॅपिटल मेथड आहे. आता इन दिस मेथड अमाऊंट ऑफ कॅपिटल ऑफ पार्टनर रिमेन द सेम ॲट द एंड ऑफ दॅट फायनान्शियल इयर. देर इज नो ॲडिशन्स और सबस्ट्रॅक्शन फ्रॉम द कॅपिटल ड्युरिंग द इयर.
When this method is adopted, partners open a new account is name of the partner's current account, and all the related to the capital adjustment are solved through partners current account. For example, drawings, interest on capital, partner salary, commission, brokerage, share of profit and loss are recorded in current account. आता इथे आपण जे फिक्स्ड कॅपिटल दिलेलं आहे ते फिक्स्ड कॅपिटल जे आहे त्या मेथडमध्ये जे त्याचं कॅपिटल आहे ते कॅपिटल जेवढे ते फायनान्शियल आहे एंड ऑफ फायनान्सिंग इयर त्या फायनान्शियल इयरमध्ये ते काय होतं तसंच कॉन्स्टंट राहतं, त्याच्यामध्ये कोणताही बदल होत नाही. फिक्स्ड कॅपिटल आहे त्याच्यामध्ये कोणताही बदल होत नाही. जे काही तुमचे इफेक्ट्स आहेत म्हणजे जे तुम्ही पार्टनर्सला सॅलरी देणार आहे, कमिशन देणार आहे किंवा रेम्युनेशन देणार आहे, त्याचे जे इफेक्ट्स आहेत ते इफेक्ट्स कुठे होतात त्याच्या करंट अकाउंटला इफेक्ट्स होत असतात. मी इथं तुम्हाला इथं पार्टनर्स करंट अकाउंट दिलेलं आहे. इथं पार्टनर्स करंट अकाउंटला त्याचं ओपनिंग त्यानं कॅपिटल आणलेलं आहे ते इथं आहे. जो बॅलन्स दिलेला आहे टू बॅलन्स ब्रॉड डाऊन तो जो आहे तो दिलेला आहे. इथं बाय बॅलन्स कॅरीड डाऊन जो असेल तो म्हणजे त्याला कॅश जे असेल ॲडिशन कॅपिटल आणलं असेल किंवा असेट एखादी आणली असेल तर त्या पद्धतीनं तुम्हाला ते प्रॅक्टिकलमध्ये जास्त समजेल. आता आपण त्याच्यावरती जास्त डिस्कस करायला नको. नेक्स्ट जो दिलेला आहे करंट अकाउंट दिलेला आहे. आता इथं करंट अकाउंटमध्ये इथं कॅपिटल अकाउंट दिलेलं आहे, करंट अकाउंट दिलेलं आहे. त्यानंतर आपण फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड असेल तर इयत्ता 11वीमध्ये आपण फायनल अकाउंट शिकलोच. तीच पद्धत आहे, तीच प्रोसिजर आहे. प्रोसिजर वेगळी अशी नाही आहे, कारण जर बिझनेस बदलला तर अकाउंटिंगची कन्सेप्ट आहे किंवा त्याच्या ट्रीटमेंट आहेत त्या तशाच राहणार आहेत. बिझनेस बदलला की फायनल अकाउंट बदलणार आहे असं होत नाही, कारण जे सोल ट्रेडिंगला तुम्ही फायनल अकाउंट केलेलं आहे सेम तीच पद्धत जी आहे तशीच आपल्याला पार्टनरशिप फायनल अकाउंटला तशी वापरायची आहे. त्याच्यामध्ये सुद्धा मागल्या वर्षी आपण इयत्ता 11वीमध्ये 9वा जो टॉपिक मी पहिल्यांदा सुरुवातीला सांगितलं त्याच्यामध्ये फायनल अकाउंट ऑफ प्रोप्रायटरी कन्सर्न त्याच्यामध्ये आपण हाऊ टू दी प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट हे आपण पाहिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण जो ग्रॉस प्रॉफिट येत होता किंवा ग्रॉस लॉस येत होता तो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला फॉरवर्ड करायचो आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जो काही नेट प्रॉफिट आला असेल तर नेट प्रॉफिट, नेट लॉस असेल तर नेट लॉस तो आपण कुठे टाकत होतो कॅपिटल अकाउंटला. ओनरचं एक सिंगलच ओनर होता, सोल ट्रेडिंग होतं त्याच्यामुळं ओनरही सिंगलच होता. त्याच्यामुळे कॉन्ट्रीब्यूट जो काही प्रॉफिट आहे किंवा लॉस आहे तो आपण तिथे हे करत नव्हतो, डिस्ट्रीब्यूट करत नव्हतो. तो आपण आहे असा उचलून कॅपिटल अकाउंटला काय करायचो ॲड करायचो किंवा लॉस असेल तर लेस करायचो. सेम तसंच आहे इथं. मात्र काय आहे पार्टनरशिपमध्ये 2 पार्टनर्स आहेत किंवा 2पेक्षा जास्त पार्टनर्स आहेत, त्यांचं कॅपिटल आहे. ते कॅपिटलनुसार जो काही त्यांचा रेशो आहे ॲज अ कॅपिटलच्या रेशोनुसार त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो असेल किंवा ॲग्रीमेंटमध्ये ठरला आहे तसा त्यांचा रेशो असेल, त्या रेशोनुसार प्रॉफिट शेअरिंग रेशोनुसार जो काही प्रॉफिट असेल लॉस असेल तो काय करतो आपण डिस्ट्रीब्यूट करतो आणि त्यांच्या कॅपिटल अकाउंटला फिक्स्ड कॅपिटल असेल तर करंट अकाउंटला आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल असेल तर त्यांच्या कॅपिटल अकाउंटला आपण काय करत असतो ते ट्रान्सफर करत असतो. एवढे थोडे काही बदल आहेत आणि ॲडजस्टमेंटमध्ये काही थोड्याशा इन्क्रीज झालेल्या आहेत त्या आपण ॲडजस्टमेंट 1 बाय 1 पाहणार आहोत. पण त्याच्या अगोदर आपण थोडीशी उजळणी करूयात, कारण 11वीतलं लेक्चर जे आहे ते प्रत्येकाला लक्षात राहिलं असेल तरी ठीक आहे, राहिलं नसेल तरीसुद्धा आपण म्हणून उजळणी करत आहोत. आता बघा व्हेरियस स्टेप्स इन अकाउंटिंग तुम्हाला सांगितलेलं आहे याच्या अगोदर की ज्या काही स्टेप दिलेल्या आहेत. सुरुवातीला ट्रान्झॅक्शन क्रिएट होतं, ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर त्याचं आपण काय करतो एंट्री करतो. ती एंट्री आपण जर्नलमध्ये करतो, जर्नल त्यानंतर त्याचं पोस्टिंग लेजरमध्ये आणि नंतर त्याचं पोस्टिंग झाल्यानंतर आपण बॅलन्सेस घेतो. ते डेबिट असतील किंवा क्रेडिट असतील, ते डेबिट क्रेडिट बॅलन्स आपण त्याच्यावरून ट्राय बॅलन्स तयार करतो आणि ट्राय बॅलन्स आणि
राहिलेल्या काही ॲडजस्टमेंट असतील त्याच्यावरून आपण काय करतो, फायनल अकाउंट तयार करतो. इथं तुम्हाला त्या टिप्स ज्या काही स्टेप आहेत त्या स्टेप दिलेल्या आहेत. प्रिपरेशन ऑफ जर्नल, सबसिडरी बुक्स, प्रिपरेशन ऑफ लेजर, प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स, प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट. आणि फायनल अकाउंटमध्ये फर्स्ट जो ग्रुप दिलेला आहे फायनल अकाउंटचा, 2 अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे काय आहेत, एक अकाउंट आहेत. आणि ही जी लास्ट आहे, ती थर्ड जो ग्रुप मधली लास्ट आहे ती बॅलन्स शीट, ते काय आहे, स्टेटमेंट आहे. त्याची आपण माहिती नेक्स्ट पेजवरती बघूयात. आता फायनल अकाउंट तयार का करायचं, याच्या अगोदरही आपण शिकलेलो आहेत, तरी देखील आपण थोडंसं फार उजळणी करूयात की फायनल अकाउंट का करायचं. टू फाइंड आउट ग्रॉस प्रॉफिट और ग्रॉस लॉस. आपल्याला ग्रॉस प्रॉफिट किती झाला, ग्रॉस लॉस किती झाला, हे आपल्याला काय केलं पाहिजे, फाइंड आउट काय केलं पाहिजे, शोधून काढलं पाहिजे. तरच आपल्याला कळणार आहे आपल्या बिझनेसमध्ये ग्रॉस प्रॉफिट किती आहे, ग्रॉस लॉस किती आहे, त्याच्यासाठी. त्यानंतर नेक्स्ट जो आहे तो आहे टू फाइंड आउट नेट प्रॉफिट, नेट लॉस. बिझनेसमध्ये नेट प्रॉफिट किती झाला, नेट लॉस किती झाला, हे सुद्धा आपल्याला फाइंड आउट करण्यासाठी फायनल अकाउंट तयार करायचं आहे. नेक्स्ट थर्ड नंबर आहे टू नो द फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस ॲट द एंड ऑफ अकाउंटिंग इयर. आता आपल्याला बॅलन्स शीटवरून बिझनेसची फायनान्शियल पोझिशन काय आहे ती फाइंड आउट होते. त्यानंतर फोर्थ आहे टू फाइंड आउट द अमाऊंट ऑफ डेटर्स अँड क्रेडिटर्स. डेटर्स किती आहेत, क्रेडिटर्स किती आहेत, देणी किती आहेत, एनी किती आहेत, हे आपल्याला कशावरून कळणार आहे, फायनल अकाउंटवरून कळणार आहे. टू प्रिपेअर व्हेरियस अकाउंट्स ऑफ फ्युचर प्लॅनिंग. फ्युचर प्लॅनिंग, तुम्ही फ्युचर काय करणार आहात, म्हणजे बिझनेस एक्सपांड करण्यासाठी आपल्याकडे किती प्रॉफिट आहे का, आपला बिझनेस लॉसमध्ये असेल तर फ्युचर जे प्लॅनिंग आहेत त्या प्रॉफिटवरती, ते तुम्हाला काय करू शकता, तुम्ही त्याच्यावर स्टडी करू शकता. टू फाइंड आउट द सोर्स अँड अप्लिकेशन ऑफ फंड. तुम्हाला फंड पाहिजे आहेत बिझनेससाठी, कारण बिझनेस म्हटलं की कॅश लागते, फंड लागतात. ते फंड शोधून काढण्यासाठी किंवा पुढे काय तुम्हाला ॲप्लिकेशन्स फंडसाठी करायचे असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला तुम्हाला फायनल अकाउंट तयार करावं लागेल. टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ गुडविल. तुमच्या बिझनेसची गुडविल किती आहे त्याची अमाऊंट तुम्हाला फाइंड आउट करायची असेल तर तुम्हाला फायनल अकाउंट तयार करावं लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅल्क्युलेट ऑफ व्हेरियस टॅक्सेस. कारण तुम्ही ते टॅक्सेस असतात, इन्कम टॅक्स असेल, आता GST असेल किंवा जे इतर गुड्स अँड सर्व्हिसेसचे काही टॅक्स असतात ते टॅक्स तुम्हाला काय पेबल गव्हर्नमेंटला करायचे असतात. त्यामुळे गव्हर्नमेंट जे काही गव्हर्नमेंटने रूल दिलेला आहे फायनल अकाउंटवरून तुम्ही काय करू शकता, त्यांना फाइंड आउट जी काय टॅक्सेबल अमाऊंट आहे ती तुम्ही तिथं त्यांना शोज करू शकता, दाखवू शकता. तुम्हाला सुद्धा ती अमाऊंट फायनल अकाउंट तयार केल्याशिवाय मिळणार नाही. त्याच्यामुळं हे नेसेसिटी ऑफ प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट आपण पाहिलं. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे तो प्रिपरेशन ऑफ पार्टनरशिप फायनल अकाउंट. आपण ट्रायल बॅलन्स आणि ॲडजस्टमेंट घेतलेले आहेत त्याच्यावरून आपण काय करतो, फायनल अकाउंट तयार करतो. आता ट्रेडिंग अकाउंट, पाठीमागच्या लेक्चरला मी सांगितलेलंच आहे, ट्रेडिंग अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. हे काय आहे, नॉमिनल अकाउंट आहे. ट्रेडिंग अकाउंट इज ओपनड विथ ट्रेडिंग ऑर्गनायझेशन फॉर द पर्पज टू फाइंड आउट द ग्रॉस प्रॉफिट और ग्रॉस लॉस इन्कर्ड ड्युरिंग द इयर. आता तुम्हाला सांगितलं की याच्या अगोदर जे ट्रेडिंग अकाउंटला आपण ट्रेडिंग अकाउंट हा एक नॉमिनल अकाउंट आहे. त्याला ज्या ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्या रिलेटेड काही ॲटम्स आहेत किंवा एक्सपेन्सेस असतील, फॉर एक्झाम्पल डायरेक्ट एक्सपेन्सेस असतील, डायरेक्ट इन्कम असतील, ते आपण काय करतो, डायरेक्ट एक्सपेन्सेस, डायरेक्ट इन्कम हे कशाला ट्रान्सफर करतो, ट्रेडिंग अकाउंटला ट्रान्सफर करतो. आणि ट्रेडिंग अकाउंटवरून आपल्याला काय फाइंड आउट होतं, तर ट्रेडिंग अकाउंटवरून आपल्याला ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस आपल्याला तिथे फाइंड आउट होत असतो. आता जो नेक्स्ट जो दिलेला आहे इथं त्याची डेफिनेशनसुद्धा दिलेली आहे ट्रेडिंग अकाउंटची. आता इथं JR बाटलोबोई यांनी दिलेली आहे. द ट्रेडिंग अकाउंट इंडिकेट्स द रिझल्ट ऑफ बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स व्हाईल प्रिपेरिंग धिस अकाउंट. द जर्नल एस्टॅब्लिश्ड charge are ignored and only the transactions related to goods and included. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा की हे जे काही ट्रेडिंग
अकाउंट आहे त्या ट्रेडिंग अकाउंटचा जो काही रिझल्ट आहे तो कशाच्या रिलेटेड आहे बघा, ज्या ॲक्टिव्हिटीज आहे त्याच्यामध्ये बाईंग आणि सेलिंग, गुड्स जो आहे माल तो बाईंग आणि सेलिंग केला जातो, विकला जातो आणि खरेदी केला जातो, त्याच्या रिलेटेड ज्या ज्या काही ॲटम्स असतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल सेल्स असेल, परचेसेस असेल, परचेस रिटर्न्स असतील, सेल्स रिटर्न्स असतील, गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर असेल, गुड्स लॉस्ट बाय थीप असेल, हे जे काही इफेक्ट आहे ते इफेक्ट आपण कुठे द्यायचे आहेत, ट्रेडिंगला. कारण ट्रेडिंगवरूनच आपल्याला कळणार आहे की जो गुड्स आहे तो इनकमिंग किती झाला, आउटगोईंग किती झाला, म्हणजे जे डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, डायरेक्ट इन्कम आहे ते आपल्याला कशावरून कळणार आहे, तर ट्रेडिंग अकाउंटवरून कळणार आहे. आणि जो आता ट्रेडिंग अकाउंटचा जो फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट आपल्याला नेक्स्ट पेजवरती दिलेला आहे. असा फॉर्मॅट दिलेला आहे. ओपनिंग स्टॉक असेल, सुरुवातीचा जो स्टॉक आहे ओपनिंग स्टॉक, जे सुरुवातीला तुमचा जो पहिला एंड ऑफ अकाउंटिंग इयर जो क्लोजिंग स्टॉक असतो तो पुढच्या वर्षीचा ओपनिंग स्टॉक जो आहे तो ओपनिंग स्टॉक दिलेला असतो. परचेसेस, तुम्ही यावर्षी काय परचेसेस केलेले आहे ते परचेस असतील, त्यातून लेस रिटर्न आउटवर्ड, तुम्ही काय डिफेक्ट झालेला माल पुन्हा रिटर्न करता, रिटर्न आउटवर्ड असेल, कॅरेज इनवर्ड असेल, फ्राईट असेल, ह्या अशा सगळ्या तुम्हाला एक्सपेन्सेस दिलेले आहेत. ह्या एक्सपेन्सेस आपण जेव्हा प्रॉब्लेम सोडवणार आहे हे एक्सपेन्सेस आहेत टेक्स्टबुकमध्ये दिलेले आहेत. ह्या सगळ्या कसल्या एक्सपेन्सेस आहेत, डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत रिलेटेड टू ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीज. हे फक्त ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीजला रिलेटेडच असतात. ह्या एक्सपेन्सेस दिलेले आहेत. इनर कॉलम आहे आणि आउटर कॉलम देखील दिलेला आहे. त्यानंतर इथे तुम्हाला हा ट्रेडिंग अकाउंट आहे. ट्रेडिंग अकाउंटला दोन साईड दिलेले आहेत. एक डेबिट साईड आहे, डेबिट साईड, दुसरी आहे ही क्रेडिट साईड. क्रेडिट साईडला सुद्धा तुम्हाला हे इनडायरेक्ट इन्कम्स दिलेले आहेत. हे सगळे इनडायरेक्ट इन्कम्स आहेत. आणि डेबिटला जसा ओपनिंग स्टॉक दिलेला आहे इथे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला ओपनिंग स्टॉक, तसाच इकडे तुम्हाला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे तो दिसत आहे. याच्यावरून आपल्याला ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस आपल्याला काय होतं इथं फाइंड आउट होतो. इथं बघा, इथं ग्रॉस प्रॉफिट इकडे आणि इकडे काय झालेलं आहे, ग्रॉस लॉस तयार झालेला दिसतोय. त्यानंतर हा फॉर्मॅट ऑफ ट्रेडिंग अकाउंट दिलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट जो आहे तो आपल्याला अकाउंट प्रिपेअर करायचा आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. जसं ट्रेडिंग अकाउंट हे नॉमिनल अकाउंट आहे तसंच प्रॉफिट अँड लॉस अकाउंट देखील एक नॉमिनल अकाउंट आहे. आता हे नॉमिनल अकाउंट जे आहे ते कशाच्या रिलेटेड आहे बघा, प्रॉफिट्स अँड लॉस अकाउंट इज अ मेन अकाउंट ऑफ इन्कम स्टेटमेंट. हे तर मूळ किंवा मुख्य इन्कमचं स्टेटमेंट आहे. इट इज प्रिपेअर्ड टू असर्टन द नेट प्रॉफिट अर्नड और नेट लॉस सफर्ड बाय द बिझनेस कन्सेप्ट. पार्टनरशिपमध्ये नेट प्रॉफिट किती आहे, नेट लॉस किती आहे किंवा झाला आहे हे आपल्याला कशावरून कळतं, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटवरून कळत असतं. ऑल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आर टू बी रेकॉर्डेड टू डेबिट साईड. ऑल इनडायरेक्ट इन्कम आर टू बी रेकॉर्डेड टू क्रेडिट साईड ऑफ दिस अकाउंट. तुमचे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस हे डेबिट साईडला टाकले जातात आणि इनडायरेक्ट इन्कम हे क्रेडिट साईडला टाकले जातात. आणि मग तुमचा तिथून जो आपल्याला ग्रॉस प्रॉफिट आणि ग्रॉस लॉस ट्रेडिंगवरून मिळाला होता तो सुद्धा आपण कुठं फॉरवर्ड करतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला फॉरवर्ड करतो. आणि त्यानंतर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, इनडायरेक्ट इन्कम आपण घेऊन त्यानंतर प्रॉब्लेम सोडवल्यानंतर आपण जे कॅल्क्युलेशन्स करतो नंतर आपल्याला नेट प्रॉफिट आणि नेट लॉस मिळतो. बिझनेस सुरू झालेला आहे, सुरू झाल्यानंतर ज्या काय ॲक्टिव्हिटीज वर्षभर केलेल्या आहेत त्या ॲक्टिव्हिटीज आपण सगळ्या रेकॉर्ड केलेल्या असतात. जसं की तुम्हाला सांगितलं सुरुवातीला जर्नल, लेजर, त्याचं पोस्टिंग, ट्राय बॅलन्स, ह्या सगळ्यातून हे ट्रान्झॅक्शन येत असतात आणि नंतर रेकॉर्ड होत असतात. मग शेवटी आपल्याला कळतं की नेट प्रॉफिट किती आहे आणि नेट लॉस किती आहे. नेट प्रॉफिट जो आहे तो नेट प्रॉफिट आपण परत जो मिळालेला आहे तो आपण काय करतो, ट्रान्सफर करतो. कुठे ट्रान्सफर करतो, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करतो. आता जर द क्रेडिट बॅलन्स ऑफ दिस अकाउंट शोज नेट प्रॉफिट, जो क्रेडिट बॅलन्स असतो तो काय दाखवतो, प्रॉफिट दाखवतो.
मग तो क्रेडिट बॅलन्स हा ट्रेडिंग अकाउंटचा असू देत किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स असू देत, तो त्या पद्धतीनं काय दाखवणार आहे तर प्रॉफिट दाखवणार आहे. क्रेडिट बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज इंडिकेट प्रॉफिट, is transferred to capital account and the debit balance of this account shows net loss is transferred to partners capital account. आता ते ट्रान्सफर केल्यानंतर तिथे लॉस असेल तर आपण कॅपिटलला काय करतो डिडक्ट करतो आणि प्रॉफिट असेल तर तो आपण काय करतो ॲड करतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेममध्ये बघूयात. असं आपण सांगितलं तरी मी कितीही सांगितलं तर तुम्हाला ते लक्षात येईलच असं नाही. लक्षात आलं ठीक, नाही लक्षात आलं तरी आपण पुढच्या लेक्चरमध्ये आपण ते पाहणार आहोत. नेक्स्ट जो दिलेला आहे तो चार्ट दिलेला आहे बघा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट दिलेला आहे. इथं सगळ्या ह्या ज्या आहेत त्या इनडायरेक्ट एक्सपेन्सेस दिसत आहेत. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत बघा, सॅलरीपासून ते अगदी बँक चार्जेस, त्यानंतर गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री शॅम्पल ॲडव्हर्टाइजमेंट म्हणून असेल, रिपेअर्स, ऑडिट, डेप्रिसिएशन, हे सगळं इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत. आपण नंतर ते रिटर्न बघूया. इनर आणि आउटर असंच 2 कॉलम आहेत. त्यानंतर क्रेडिट साईडला तुम्हाला दिलेला आहे सगळ्या ग्रॉस प्रॉफिट तो दिलेला आहे, कमिशन रिसिव्ड वगैरे ह्या इनडायरेक्ट इन्कम्स दिलेल्या आहेत क्रेडिट साईडला. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस डेबिट साईडला, इनडायरेक्ट इन्कम्स क्रेडिट साईडला, एक्सपेन्सेस आणि इन्कम. ठीक आहे. आता इथे तुम्हाला काय दिसतंय नेट लॉस ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ऑब्लिक करंट अकाउंट, जसा जो अकाउंट दिला असेल त्या पद्धतीनं प्रॉब्लेममध्ये आपण बघणार आहोत कोणत्या टाईपचा आपल्याला प्रॉब्लेम दिलेला आहे. इथं सुद्धा नेट प्रॉफिट आहे तो ट्रान्सफर केलेला आहे पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंटला. ठीक आहे. आपण नेक्स्ट जो प्रॉब्लेम सोडवणार आहे पहिला तिथं आपण डिटेल्स पाहणार आहोत. नेक्स्ट जो आहे ते स्टेटमेंट आहे बॅलन्स शीट. बॅलन्स शीट इट इज अ स्टेटमेंट शोईंग फिनान्शियल पोझिशन ऑफ द फर्म अ पर्टिक्युलर डेट. All the liabilities are recorded to its left hand side, whereas all assets are recorded to its right hand side. The balance sheet is not an account, it is statement showing financial position of the business. हे त्याच्यामध्ये दिलेलं आहे की बॅलन्स शीट काय आहे, एक स्टेटमेंट आहे. ते काय करतं फायनान्शियल पोझिशन इंडिकेट करतं. आणि इथे बघा लायबिलिटी दिलेल्या आहेत. ह्या लायबिलिटी तुम्ही बघू शकता. इथं कॅपिटल दिलेलं आहे पार्टनर्स कॅपिटल. इथे ह्या बॅलन्स शीटमध्ये एकूण 3 पार्टनर्स आहेत ABC. पार्टनरचं कॅपिटल अकाउंट दिलेलं आहे. तिथेच खाली पार्टनरचं करंट अकाउंट बॅलन्स जो आलेला आहे तो बॅलन्स आपल्याला दिसतो आहे. त्यानंतर ह्या सगळ्या लायबिलिटी आहेत. ह्या लायबिलिटी इंडिकेट करतायत तुम्हाला. ह्या सगळ्या लायबिलिटी आहेत लेफ्ट हँड साईडला, त्याच्या बॅलन्स शीटच्या लेफ्ट हँड साईडला तर सगळ्या लायबिलिटी दिलेल्या आहेत. त्यानंतर ह्या सगळ्या काय आहेत असेट्स दिलेले आहेत. असेट्स दिलेले आहेत, गुडविल आहे, ह्या सगळ्या असेट्स आहेत बघा. फर्निचर, लँड अँड बिल्डिंग वगैरे हे सगळे इफेक्ट्स नंतर आपण बघूया जसं प्रॉब्लेम होईल त्या पद्धतीनं. त्यानंतर इथं जेव्हा ही बॅलन्स शीट टॅली होते म्हणजे जेवढ्या असेट्स आहेत तेवढ्याच लायबिलिटी येतात, तेव्हा प्रॉब्लेम जो आहे तो प्रॉब्लेम काय होतो टॅली होतो. ठीक आहे. नेक्स्ट जो आहे ट्रीटमेंट ऑफ सम इम्पॉर्टन्स ॲटम appearing in the trial balance only. appearing. आता इथे तुम्हाला दिसते आहे की आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहे, प्रीपेड एक्सपेन्सेस आहे, आउटस्टँडिंग इन्कम आहे. ह्या काय आहेत तर ह्या ॲडजस्टमेंट आहेत. ह्या ॲडजस्टमेंट तुम्हाला इफेक्ट करायचे असतात प्रॉब्लेम सोडवताना. आपण प्रॉब्लेम सोडवताना बघूया. ठीक आहे. स्टेप्स ऑफ सॉल्विंग प्रॉब्लेम, हे सॉल्विंग प्रॉब्लेमच्या टिप्स दिलेल्या आहेत. ते आपण जेव्हा प्रॉब्लेम सोडवतो तेव्हा मी त्या देईन तुम्हाला. सुरुवातीला काय करायचं तर हा जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम पहिलाच जो आहे पहिला प्रॉब्लेम आहे टेक्स्टबुकमध्ये अनसॉल्वड प्रॉब्लेम आहे. टॉपिक नंबर 1 मधला अनसॉल्वड प्रॉब्लेम. त्या पार्टनरची नावं दिलेली आहेत बघा.
इथं दिलेली आहेत बघा नावं, दया अँड कश्मा. हा जो प्रॉब्लेम आहे तो तुम्ही उद्या टेक्स्टबुक तुमच्या नोटबुक वहीमध्ये लिहून घ्यायचा आणि उद्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हा प्रॉब्लेम आपण ब्लॅकबोर्डवरती सोडवून दाखवणार आहोत. त्याचे इफेक्ट जे आहेत ते इफेक्टसुद्धा आपण सोडवणार आहोत. आता इथे हा जो प्रॉब्लेम दिलेला आहे तो प्रॉब्लेम इथं बघा, क्रेडिट बॅलन्स ट्रेडिंग ट्राय बॅलन्समधला जो क्रेडिट बॅलन्स आहे त्या क्रेडिट बॅलन्समध्ये कॅपिटल दिलेला आहे. कॅपिटल दया आहे, दया आणि कश्मा यांचा जो प्रॉब्लेम आहे त्यांचं कॅपिटल 1,60,000. बघा, दयाचं किती दाखवलं आहे 1,60,000 आणि कश्माचं किती दाखवले 1,20,000. तर हा जो प्रॉब्लेम दिलेला आहे तो प्रॉब्लेम तुम्ही लिहून घ्या. तसंच वर्गामध्ये जसं तुम्ही आखून घेत होता तसं आखून घ्या. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट ह्या 2 अकाउंट आणि एक स्टेटमेंट आखून घ्या. म्हणजे पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी सोडवत असताना तुमच्या पुढे तो प्रॉब्लेम असू द्या, म्हणजे तुम्हालाही कळेल की प्रॉब्लेम आपण कसा सोडवतोय. किंवा काही शंका असतील तर तुम्ही मला माझ्या व्हॉट्सॲप ग्रुपला वरती किंवा माझ्या पर्सनल मोबाईल नंबरवरती मला फोन करून किंवा पर्सनल मेसेज करून विचारू शकता. धन्यवाद.